गीता अध्याय 2 श्लोक 17. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति. जे सर्व भौतिक शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे जाण, म्हणजे नाश न पावणारे आहे असे जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. सर्व शरीराला व्यापणारा जो जीवात्मा आहे त्याचे खरे स्वरूप या श्लोकात अधिक स्पष्टपणे सांगितले आहे. सर्व शरीर कोणी व्यापलेले आहे हे कोणालाही समजणे शक्य आहे. सर्व शरीरभर चैतन्य पसरलेले आहे. प्रत्येकाला अंशतः किंवा पूर्णपणे शरीराच्या दुःखाची व सुखाची जाणीव असते. चैतन्याची ही व्याप्ती प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरती मर्यादित असते. एका शरीराला होणारी सुखदुःखे दुसऱ्या शरीराला जाणवत नाहीत. यावरून प्रत्येक शरीर हे प्रत्येक व्यक्तिगत जीवात्म्याचे आच्छादन असते आणि शरीरात जीवात्म्याची उपस्थिती आहे हे व्यक्तिगत चेतनेमुळे ओळखता येते. या जीवाचे परिणाम केसांच्या वरच्या अग्राच्या किंवा टोकाच्या एका दशसहस्रांश भागा इतके असते. श्वेताश्वतरोपनिषदात या विधानाला पुष्टी दिलेली आहे. जय योगेश्वर. जय श्रीकृष्ण.